या राजा, बस या. ज्यांच्या नावाने मुहूर्तमेढ आले त्यांनाही बोलवा. आचमन करायचंय. आचम्य. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. नमस्कार करायचा आहे सगळ्यांनी. ओम विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. आता मुहूर्तमेढीला फुरचुंडी बांधायची. दिवा घेऊन या. यजमानांच्या सर्व आकांक्षा पूर्ण करणारा हा विवाह सोहळा निर्विघ्न पार पडेल. आजपासून लग्नांच्या विधींना सुरुवात झाली आहे. चला आता पुरचुंडी बरोबर मुहूर्त मेढीला वधूपिठाही बांधला गेलाय. हो ना हो मातोश्री? हो तर आता जोवर लग्न कार्य संपत नाही आणि लेक मेण्यात बसून सासरी जात नाही तोवर तुम्हाला मांडव सोडता येणार नाही राजे. मांडव, जानवचं घर, लग्न घर इथेच मोहीम काढावी लागणार आता दादासाहेबांना. राजे किती किती आनंद झाला. लेकीच्या लग्नाची मुहूर्तमेढ रोवली. आता लग्नाच्या कार्यास सुरुवातच. हो ना. आता बसायला अशी सवडच मिळणार नाही. रोज कोणता ना कोणता विधी, रोज पाहुणे येणार. नुसता दंगा उसळ. येसू, येसू आम्ही आजच गडउतार होणार आहोत. आज राजे बोला. नाही, काही नाही. आपण निर्धास्त जा. आम्ही आहोत. त्याची खात्री आहेच. पण येसू आम्ही गडावर नसताना तुमच्यावर मात्र दुहेरी जबाबदारी असणार आहे. आम्ही गडावर नसताना आम्ही गडावरच आहोत असं भासवण्याची जबाबदारी. म्हणजे आम्ही गड सोडून गेलो नाही किंवा प्रतापगडास अथवा पाचाडास किंवा मस्ततीत आहोत असं सांगत पाहुण्यांना आणि खबऱ्यांना झुलवायचं. 10-12 दिवस. हो ना? हो. अवघड आहे पण करावं लागेल. बरोबर 12व्या दिवशी आम्ही आमच्या लेकीच्या डोक्यावर मंगल अक्षता टाकायला परत येऊ. राजे, खरंच इथली काळजी करू नका. आम्ही आहोत. येसू, तुम्ही इकडची लढाई जिंका. आम्ही औरंगजेबाची लढाई जिंकून येतो. औरंगजेब बडा पाहुणा आणि त्याचा पाहुणचार आपल्याला करायला मिळतोय हे आम्हाला सौभाग्य आहे.
निळोपंत, तुम्ही आजच गड उतार व्हाल नाही का? हो, आजच. मी गड उतार व्हाल आणि आमचं ध्यान तुमच्याकडे राहील. नाही, तुमची जोखीमच खूप मोठी आहे. आणि तुमचीही जोखीम खूप मोठी आहे. परंतु तुमच्या जोखमीपेक्षा कमीच. तेव्हा सांभाळून राहा, हुशार राहा ना, चौकन्ना राहा ना. विनंती करायची होती. कसली विनंती? आम्ही तुमच्या बरोबर येतो. जर आम्ही राजांबरोबर असलो तर. नाही, गड सांभाळणंही महत्वाचं आहे. शिवाय तुम्ही दोघंही नाही म्हणजे खबऱ्यांना संशय येणार. संशय? हो, म्हणजे एकतर राजे तुम्हाला कधी सोडून जात नाही आणि तुम्ही राजांना. तुमचा दोस्ताना जगजाहीर. म्हणजे तुम्ही इथे आहात याचा अर्थ राजे देखील इथेच कुठेतरी आहेत असं लोकांना वाटत राहील. खरंय, खरंय. कविराज, तुम्ही आमची काळजी सोडा. आम्ही राजांना सलामतीनं घेऊन. तुम्ही फक्त ही खबर रायगडी फुटू देऊ नका. हो, आणि बेमालूमपणाने लग्न वठवा. तुम्ही लग्नात राहा आणि आम्ही विघ्नात राहू, पण सुखरूप परत येऊ. बेमालूमपणानं लग्न वठवा, खबर फुटू देऊ नका. आपण तर राजांना मन मोठं करून हो म्हणालो. हे सगळं कसं पार पडणार? जगदीश्वरा, आता काहीही कर आणि हे लग्न सुखरूप पार पडू दे. कहते हैं मौत से पहले मौत की तैयारी शुरू कर देनी चाहिए और मौत को हमेशा अपने सिर पर रखना चाहिए. क्या हुआ अबूजान? ये अल्फाज किसके लिए है? संभा जी के लिए. संभा ने मौत को बहुत करीब से देखा है, इसलिए मौत से पहले उसने मौत की तैयारी शुरू कर ही दी. जहांपना, कहीं आप शादी की बात तो नहीं कर रहे हो? वाह वजीर आला, बहुत दुरुस्त फरमाया आपने. मतलब संभा अपनी राजकुमारी यानी स्वराज्य की शहजादी की शादी की तैयारियां कर रहा है. पूरा रायगढ़ दुल्हन की तरह सजा हुआ होगा. आवाम इतनी खुश होगी कि इस खुशी की लहर में गोते खा रही हो, है ना? और हम इसका फायदा उठाएंगे. अबूजान, क्या करेंगे आप? बेटी, हम कुछ नहीं करेंगे. हम तो सिर्फ ढक्कन में आतिशबाजी खेलेंगे. आतिशबाजी? हाँ बेटा. आतिशबाजी. प्रियसू, आम्ही गडावर नसताना तुमच्यावर मात्र दुहेरी जबाबदारी असणार आहे. आम्ही गडावर नसताना आम्ही गडावरच आहोत असं भासवण्याची जबाबदारी. बताशीबाई, तुम्ही एवढ्या कशात हरवून गेला होता? आम्ही नाही, असंच. काही लपवत तर नाही ना? नाही तर. अहो, मग एवढ्या गप्प का आहात? समोर एवढी लगीनघाई उसळलीये आणि तुम्ही मात्र. बताशीबाई, लेक जाणार म्हणून कासा विस्तार नाही ना झाला? नाही तर. मग आमचे दादासाहेब काही म्हणाले का? अहो नाही. बरं झालं आठवलं. हरजी दादासाहेब येत आहेत ना? कुठवर आलेत, काही खबर? म्हणजे आम्हाला काही खबर नाही, पण ताई साहेबांना विचारतो. नको नको, आम्हीच विचारतो. परंतु ते आले की त्यांचं आगत स्वागत रिवाजाप्रमाणे करावं लागेल. ते होईलच. आता त्यांच्या आगत स्वागताचा जिम्मा आमच्या दादासाहेबांचा. ते भेटतील व्याही व्याही, चांगले कडकडून. आता हे कसं शक्य आहे? आबासाहेब, बाबासाहेब. भवानीबाई. आबासाहेब, आमच्या लग्नासाठी खूप खूप मोठा मांडव बांधतायत. हो आबासाहेब,
आमचं लग्न झाल्यावर अंबिका आत्याबाई आम्हाला घेऊन जाणार मग? हो भवानी बाळा, लग्न झाल्यावर तुम्हाला रायगड सोडून जावं लागणार. तुम्हाला करमेल आमच्याशिवाय? आमच्या भवानी बाळाशिवाय आम्हाला कसं करमेल बरं? मग तर आम्ही जाणारच नाही. भवानीबाई, तुमच्या आबासाहेबांना करमणार नसलं तरी तुम्हाला जावं तर लागेलच, कारण तो स्त्री धर्म आहे. जगराहाटी येते. बसा. भवानीबाई, आम्ही तुम्हाला जे सांगतोय त्यातलं तुम्हाला किती कळेल नाही कळेल आम्हाला ठाऊक नाही, तरीही सांगतो. बाळा, लग्नानंतर तुम्हाला हातात आशेचा दीप घेऊन ताज्या उमेदीनं एका अनोळखी मार्गावर चालावं लागणार आहे. अशा वेळी चालताना आपल्या मनात आनंद असायला हवा, डोळ्यात माया असायला हवी. आपण थाटल्या संसाराचा मनानं, धनानं, शरीरानं आणि कष्टानं झिजून सन्मान ठेवायला हवा, तरच घरात सुखाचे घट रीते होतात. लग्न झालेल्या मुलीनं तर खूप चाणाक्ष असायला हवं. हातात अगदी माती जरी आली ना तरी त्यातले सोन्याचे कण वेचता यायला हवेत. दुःखात सुख शोधता यायला हवं. दुःखावर मात करून सौख्याला उंजळीत घेता यायला हवं. आबासाहेब, बाळा, आम्ही तुम्हाला हे आत्ताच का सांगतो आहोत खरंच आम्हाला ठाऊक नाही, पण कायम ध्यानात ठेवा, प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल करण्याची खुबी आपल्याला जमायला हवी. आम्हाला नेहमीच वाटतं, आम्ही नेहमीच ऐकत आलो आहोत, संसाराच्या सुखाची पहिली पायरी असते समंजस मनमिळाऊ पत्नी. पत्नीनं घरादारात एकोपा ठेवायचा असतो आणि त्यासाठी पत्नीनं पतीची बुद्धीनं, तेजानं, आरोग्यानं साथ द्यायला हवी. आयुष्याच्या प्रत्येक लढाईत पतीच्या खांद्याला खांदा लावून उभं राहायला हवं. तो खरा संसार. आबासाहेब, आम्हाला हे का सांगताय? प्रत्येक बापाला आपल्या लेकीला हे कधी ना कधी सांगायचं असतं बाळा, म्हणून सांगितलं. आवडलं? हो, खूप आवडला आबासाहेब. आम्ही असंच वागणार, राहणार, पण अगोदर मौज करणार, शंकराजींसोबत खूप खेळणार आणि सगळ्यांकडून खूप लाड करून घेणार. हो? आणि तुमच्याकडून? आमच्याकडून काय? तुमच्याकडून काही नाही. तुम्ही आमच्या मेण्याला खांदा द्यायचा आहे, ठरल्याप्रमाणे. लक्षात आहे ना? त्याशिवाय आम्ही गड उतार होणार नाही. आबासाहेब, आम्ही जाऊ, आम्हाला भूक लागली. निघूया. हो, पाचाड्याच्या पुढे आपलं पथक आपली वाट बघते. चला निघूया. कविराज, शुभास्त पंथानं सांगतो, राजन, आपण यशस्वी होऊन या. कविराज, तुम्ही गडावर आहात म्हणून आम्ही निर्धास्तपणे जातो आहोत. पाहुण्यांच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता भासू देऊ नका. जी राजन. लहानातल्या लहानाचा सन्मान करा. सगळ्यांनी आमच्या लाडक्या लेकीला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे. राजन, फार काही सांगत नाही. आलेल्या पाहुण्याच्या डोईस पागोट, माता माऊल्यानं लुगडं आणि ताटात मिठाची चिमूट कमी पडणार नाही. मग इतर बाबी तर दूरच राहिल्या. शाबास. राजन, आपण ठरल्या मोहिमेवर लक्ष द्यावं. काळजी घ्या. राणीसाहेब, येतो आम्ही. आम्हाला आशीर्वाद द्या. पंत, आशीर्वाद काय मागताय?
आम्ही तर तुम्हाला राजा दिलाय. जो जाताना तुमच्या सोबत असेल आणि येताना तुम्हाला वरबाप म्हणून आणायचा आहे, तोही सुखरूप. खंडोजी, लक्षात ठेवा. ही राणीसाहेब, आपण बिनघोर राहावे. येतो. येतो राणीसाहेब. या राजे, आम्ही आपली वाट बघू. राजे, आपण मुहूर्तमेढ रोवली, मांडा उभाही राहिला, परंतु लाडक्या लेकीच्या लग्नात तिच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचा क्षण मात्र एका दिवसानं जवळ आला. राणीसाहेब, आम्ही ठरल्या वेळेत मोहीम फत्ते करू. कराच, नाहीतर आपली लेक कावरी बावरी होईल. म्हणून दिलेल्या वचनात या, वचनासाठी या. राजे, मेणाची दांडी आणि भवानीबाईंचे डोळे आपल्या खांद्याची वाट बघतील. लवकर या. जी राणीसाहेब. काम फत्ते होताच आम्ही कुठेही थांबणार नाही. थांबू नकाच, पण काम फत्ते करून या. आणि चाललाच आहात तर मग त्या औरंगजेबास ठार करा. म्हणजे मग शुभ कार्याच्या प्रसंगी बोकडाचा बळी दिल्याचा आनंद आम्हालाही होईल. येसू, निघा राजे. आपल्या लाडक्या लेकीला सुगावा लागण्याच्या अगोदर पाचाड ओलांडून जा. चिंता करू नका वरमाई. शेवटी गेलातच तुम्ही. नाही थांबलात. नाही तुम्हाला रोखू शकली दरवाजातील रांगोळी, लेकीच्या लग्नानिमित्त चौकटीस बांधलेलं तोरण. राजे, ना तुम्हाला लेकीच्या हातावरची मेहंदी दिसली, ना लेकीस लागणारी हळद दिसली. मांडप, कनाती, घोडा, वाजंत्री, मंगलवाद्य काही नाही दिसलं तुम्हाला. तुम्हाला दिसला तो औरंगजेब. लेकीचं लग्न सोडून राजा गेला, आपल्या सुखाची पर्वा न करता. राजन क्या कहूं मैं, राजन क्या कहूं मैं. कौन हो तुम? अतुल, अरूप, अनाम, राम, श्री राम या अभिराम. रोज देखता हूं, समझता हूं, पहचान नहीं पाता. है छबिमान, स्वाभिमान, कितने रहोगे मुझसे अनजान. राजन, अजय, अलोक, अनाम, राम, श्री राम, अभिराम. वहिनी साहेब, वहिनीसा, बताशीबाई, अहो दादासाहेब कुठे आहेत? काय झालं? हरजीदाजी साहेब 2 गावं मागे आहेत. थोड्याच वेळात ते आपल्या वेशीत पोहोचतील. काय? हो, तुम्ही दादासाहेबांना सांगा दाजी साहेबांच्या स्वागताला सामोरं जायला.